सध्या ट्रम्प यांची जोरदार चर्चा आहे ती नगरमध्ये। त्याला कारण आहे, कारण नगर ते मनमाड हा बहुचर्चित महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय। त्यावरून बरीच टीकाही झाली। मात्र आता या रस्त्याच्या रखडलेल्या कामाला ट्रम्पच जबाबदार असल्याचं वक्तव्य एका माजी खासदारानं केलंय। कोणी केलंय हे अजब वक्तव्य? पाहूया। ट्रम्पमुळे नगर मनमाड रस्ता रखडला। ट्रम्प वेडा माणूस। माजी खासदार सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा। नगर दक्षिणचे माजी खासदार भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले। राहुरीत तिरंगा रॅली दरम्यान झालेल्या कार्यक्रमातही सुजय यांनी नगर मनमाड महामार्गाच्या कामावरून थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळेच रस्ता रखडल्याचं भाष्य केलंय। आणि मी देवा शपथ सांगतो, असा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही हो। सकाळी म्हणतो बंद, संध्याकाळी परत बॉम्ब टाकून देतो, परत सकाळी बंद, परत म्हणतो मी आता हे केलं। म्हणजे त्या माणसाच्या नादी न लागणं हेच आपल्यासाठी योग्य आहे। आज डांबर न मिळत असल्यामुळे भाऊ या कॉन्ट्रॅक्टरला डांबर दिल्लीहून आणावं लागतं गाडीने। जे रस्त्याची किंमत आज 5 रुपये असेल त्या किमती वाढून 2.5 पटीने किंमत वाढून त्या गोष्टीला पण मंजुरी घ्यावी लागते। हे टेक्निकल मुद्दे आहेत हो। आणि किती लोकांशी मी भांडू, किती लोकांना मी समजून सांगू। जो त्रास तुम्हाला तो त्रास मला पण आहे। तिरंगा रॅलीतील भाषणात सुजय विखेंनी नागरिकांनाच संयम बाळगण्याचं आवाहन केलं, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सुजय विखेंना टोलाला गावला। एका बाजूला तुम्हीच म्हणता की राजकारणात आल्यानंतर तुमचा मेंदूला थोडासा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालाय। तुम्ही राजकारणात आल्यापासून मेंदूला प्रॉब्लेम आलेला नाही, तुम्ही भाजपमध्ये गेल्यापासून तुम्हाला मेंदूला प्रॉब्लेम आलेला आहे। भाजप सोडा, विरोधात या, एकत्रित मस्तपैकी काम करू आणि लोकांच्या हितासाठी काम करू। आणि हे जे भाजपचे मेंदू खराब झालेले लोक आहेत त्यांच्या विरोधात आपण एकत्रित लढायचं असेल तर नक्कीच लढू। तुम्ही यंग आहात, अजून वेळ गेलेला नाही आणि ऑपरेशन तर सगळ्यांनाच करावं लागणार आहे। आम्ही तर करायला तयार आहोत भाजपचं ऑपरेशन करायला। माजी खासदार सुजय विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर चर्चेत आलेल्या नगर मनमाड महामार्गाची खरंच काय परिस्थिती आहे तेही पाहूया। गेल्या अनेक वर्षापासून अहिल्यानगर मनमाड महामार्ग दुरुस्तीचं काम सुरू आहे, परंतु ते अद्याप देखील पूर्ण झालेलं पाहायला मिळत नाही। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक निविदा निघाल्या, अनेक ठेकेदार आले, परंतु कोणत्याही ठेकेदाराकडनं हे काम पूर्णत्वास गेलेले नाहीये। काही ठेकेदारांना ब्लॅक लिस्टेड देखील करण्यात आलं, परंतु अद्यापपर्यंत अहिल्यानगर मनमाड महामार्ग हा दुरुस्त झाल्याचं पाहायला मिळत नाही। सध्या ज्या ठेकेदाराकडनं या रस्त्याचं काम सुरू आहे ते काम जर पाहिलं तर अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण अहिल्यानगरच्या विळद भागामध्ये ज्या ठिकाणी या रस्त्याचं नव्यानेच काम झालेलं होतं, परंतु आज जर पाहिलं तर हा रस्ता पूर्णपणे उखडल्याचं पाहायला मिळत आहे। या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले पाहायला मिळत आहे, रस्ता या भागामध्ये खचलेला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे नगरमधील जनता राजकारणाला कंटाळली असून राजकारण न करता रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी आता स्थानिकांनी केली आहे। हा रस्ता मी करतो म्हणतात, पण एखादा मृत्यू झाला, एखादा ऍक्सिडेंट झाल्यावर हे माझ्यामुळे झाला असं कोणी म्हणत नाही ना। ज्याला इच्छा आहे व हे माझ्यामुळे होईल असं जर म्हणत असले तर आम्ही कोणीही रस्ता करा, आमचं काही म्हणणं नाही, परंतु हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे। आणि एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा काही झालं, खड्डे पडले ते माझ्यामुळे पडले हे सुद्धा त्यांनी सांगायला पाहिजे। काम केलं, खड्डे इतके तुम्ही बायपासच्या अलीकडे त्यांनी काम केलेले आहे। 15 दिवसापूर्वी डांबर टाकला, पूर्णपणे उखडलं गेलं, निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। वाद तर आहेच, पण श्रेयवादामध्ये या दोघांनी न पडता उत्कृष्ट प्रकारे काम कसं होण्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि कंपनी जे काम करते एकदम निकृष्ट करते, यांच्या अधिकाऱ्यांना पोत्यात घालूनच आणलं पाहिजे। याच्यापेक्षा दुसरं काही बोलूच शकत नाही। 700 ते 800 अपघात आलेले आहेत आणि 700-500 मृत्यू सुद्धा झालेले आहेत आणि काहीच त्यांचे प्रपंच उघड्यावर पडले। माजी खासदार सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आणि आता त्यानंतर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सारवासारव करत तांत्रिक अडचणींमुळे काम रखडलं असेल अशी शक्यता वर्तवली। नाही, कदाचित तिथे स्थानिक परिस्थिती तशी निर्माण झाली असावी। अनेक वेळेस लोकप्रतिनिधी हे आपल्या भागामध्ये विकासाचे कामं आणण्याकरता कसोशीशन प्रयत्न करत असतात, परंतु काही
हे कामं आणत असताना काही तांत्रिक अडचणी देखील येत असतात. अशा वेळेस त्यांच्याकडून असं वक्तव्य झालेलं असावं. कारण कोणतीही असो, त्रास मात्र सामान्य नागरिकांनाच सहन करावा लागतोय. माजी खासदार सुजय विखेंच्या वक्तव्यानंतर सध्या नागरिकांना एकाच प्रश्नाचं उत्तर हवंय, ते म्हणजे नगर मनमाड रस्त्याचं काम नेमकं कधी पूर्ण होणार. अहिल्यानगरहून प्रसाद शिंदेंसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.